विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण मराठी संयुक्त इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तिकेतील श्री भा. रा. तांबेद्वारे रचित सायंकाळची शोभा या कवितेचे भावार्थ अभ्यासणार आहोत. चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करणे विसरू नका, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेल. चला तर सुरू करूया. सायंकाळची शोभा ही कविता भा. रा. तांबे यांनी लिहिली आहे. प्रस्तुत कवितेत संध्याकाळच्या वेळी सूर्य मावळताना सोनेरी कोवळी किरणे धरतीवर पसरतात. सर्व सृष्टी विविध रंगांनी फुलून येते. त्या सुंदर दृश्याचे वर्णन या कवितेत कवींनी केले आहे. कवितेचे भावार्थ. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओढा नेई सोने वाटे वाहून या दूर. या ओळींमध्ये कवी असे म्हणतात की पिवळसर लालसर कोवळे ऊन चहूकडे पसरले आहे. ओढ्यातील वाहत्या पाण्यावर ऊन पडल्यामुळे असे वाटते की ओढा जणू सोने लांब वाहून नेत आहे. झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी, कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी. ह्या पंक्तींमध्ये कवी असे म्हणतात की झाडाच्या शेंड्यावर सोनेरी किरणे पडल्यामुळे असे वाटते की झाडांनी जणू डोक्यावर सोनेरी मुकुट घातले आहेत आणि माळरानाच्या गवतावर चहूकडे गुलाल पसरला आहे. हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साळीचे, झोके घेते कसे चहूकडे हिरवे गालीचे. भाताच्या शेताचे वर्णन करताना कवी असे म्हणतात की हिरवेगार भाताचे शेत खूप सुंदर दिसत आहे. त्यामुळे ही हिरवी भाताची शेते जणू झोके घेणारे हिरवे गालीचेच दिसत आहेत. सोनेरी मखमली रुपेरी पंख किती कांचे, रंग किती वर तऱ्हे तऱ्हेचे इंद्रधनुष्याचे. या पंक्तींमध्ये कवीने फुलपाखरांच्या पंखांना इंद्रधनुष्याची उपमा दिलेली आहे आणि ते असे सांगतात की सोनेरी मखमली चंदेरी आणि इंद्रधनुष्यातील निरनिराळ्या रंगाचे पंख फडकवीत फुलपाखरे फिरत आहेत. अशी अचल फुलपाखरे फुले साडीस जणू फुलती, साडीवर झोपली जणू का पाळण्यात झुलती. फुलपाखरांचं वर्णन करताना कवी या पंक्तीत असे म्हणतात की फुलपाखरे भाताच्या शेतावर अशी भिरभिरत आहेत जणू ती भाताची फुलेच आहेत. असे वाटत आहे की भाताच्या शेतावर ही फुलपाखरांची फुले झोपली आहेत व पाळण्यात झुलत आहेत. झुळकन सुडकन इकडून तिकडे किती दुसरी उडती, हिरे मानके पाचू फुटूनी पंखची गरगरती. या ओळींमध्ये कवी असे म्हणतात की सुडकन इकडे तिकडे उडणारी, झुळकन भिरभिरणारी ही कितीतरी दुसरी फुलपाखरे उडत आहेत. त्यांचे पंख म्हणजे जणू हिरे मानके व पाचू गरगर किरक्या घेत आहेत असे वाटत आहे. पहा पाखरे चरोनी होती झाडावर गोळा, कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा. ह्या ओळींमध्ये पक्ष्यांचा उल्लेख करताना कवी असे म्हणतात की पक्षी दिवसभर चारा पाणी घेऊन संध्याकाळच्या वेळी आता विसावा घेण्यासाठी झाडावर गोळा झाले आहेत. संध्याकाळ झाली आहे हे सुंदर दृश्य निर्माण करणारा तो सोन्याचा गोळा म्हणजे सूर्य, गोल म्हणजे सूर्य कुठे बुडाला हे कळतच नाही. तर विद्यार्थ्यांनो, अशी होती आपली सायंकाळची शोभा. पुढील नवीन व्हिडिओ असाच घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.